नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर मैत्रिणींनो, मला बऱ्याच अशा कमेंट येत आहेत तुमच्या की बॅग वगैरे आम्ही स्टिच करतो, शिवतो, छान फिनिशिंग पण येते, पण ते विकल्या जात नाही आणि त्याचं मार्केटिंग कसं करायचं हे त्यांना कळत नाही. तर अशा बऱ्याच मला कमेंट येत आहेत. आज सकाळी सुद्धा एक कमेंट आलेली आहे त्या ताईंची की बॅग वगैरे मी आधी शिवायचे, यूट्यूब चॅनल पण ओपन केलेलं होतं, पण ते हँग झालं का काय असं काहीतरी सांगितलेलं त्यांनी. तर त्यांना कळत नाही की काय करायचं. कला भरपूर आहेत त्यांच्यामध्ये, पण ते कसं आपलं प्रोग्रेस करायची हे त्यांना कळत नाहीये. तर अशा या मैत्रिणींसाठी आजचा व्हिडिओ आहे. तर अशा मी तुम्हाला टिप्स देणार आहेत, ज्या तुमच्या आज शिवणकामाबद्दल नाही तर तुमच्या प्रगतीसाठी आहे. तर आपले कपडे असतात त्यापासून सुद्धा तुम्ही कशा प्रकारे त्यातून पैसे कमवू शकता, किंवा तुम्ही मोठी ट्रॅव्हल बॅग वगैरे जे काही स्टिच करता त्यातून छोटे छोटे तुकडे उरतात कापडाचे, त्यातून सुद्धा तुम्ही काहीतरी स्टिच करू शकता. तर त्याबद्दल आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी, तुमच्या बिझनेससाठी, तुमच्या प्रगतीसाठी असेच नवनवीन टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर बॅग स्टिच करता, छान स्टिच करता आणि चांगल्या प्रकारे त्याला फिनिशिंग सुद्धा येते, पण त्या विकल्या जात नाही, तर त्यासाठी मी तुम्हाला पहिली टिप जी सांगत आहे ती आहे, छोटे छोटे तुकडे जे तुमचे उरलेले असतात बॅगमधून, तुम्ही मोठी ट्रॅव्हल बॅग किंवा छोटी पर्स वगैरे जे काही स्टिच करता त्यातून तुमचे जे तुकडे उरतात ते सगळे तुकडे एका ठिकाणी गोळा करून ठेवायचे आणि नंतर त्यांना सेम आकाराचे चौकोनामध्ये कट करून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे पर्स किंवा मोबाईल पाऊच, कॉईन पाऊच, असं तुम्ही पेन्सिल पाऊच, असं बरेच छोटे छोटे तुम्ही पर्स वगैरे रेडी करू शकता. आणि जेव्हा तुम्ही तुमची मोठी ट्रॅव्हल बॅग सेल कराल तेव्हा त्याच्यासोबत एक छोटी पर्स जी तुम्ही छोट्याशा तुकड्यापासून स्टिच केलेली असते ती त्यासोबत फ्री द्यायची. तुम्ही बघा, असं केल्याने तुमच्या बिझनेसमध्ये नक्कीच फरक पडेल आणि तुम्हाला जे तुमचे जे ग्राहक आहेत बॅगेचे ते खुश होतील आणि तुम्हाला रिपीट ऑर्डर सुद्धा देतील. जर तुमच्या बॅगेला छान फिनिशिंग आहे, कापड छान आहे आणि तुम्ही अजून फ्री गिफ्ट दिलं तर त्यांना आनंदच होईल आणि त्याच्याने तुम्हाला अजून ऑर्डरही मिळतील. तर दुसरी जी टिप आहे आपली ती आहे, जे तुम्ही साडीच्या पदरापासून पर्स शिवता. आता ट्रेंडच चालू आहे की साडीच्या पर्स वगैरे शिवतात, जे काठपदराची साडी असते त्याची पर्स शिवतात आणि ती लग्न समारंभात सुद्धा कॅरी करायला खूप छान लुक देतं आणि खूप छान दिसते सुद्धा. तर ती तशी पर्स जर तुम्ही स्टिच करत असाल तर त्यामध्ये तुम्ही कॅनव्हास पेपर किंवा बुकरमचा उपयोग करायचा आहे. तर त्यामध्ये तुम्ही पोतडीचा उपयोग न करता कॅनव्हास पेपर किंवा बुकरमचा उपयोग करायचा आहे. पोतडीचा उपयोग करू नका, याच्यासाठी मी सांगत आहे, कारण जेव्हा आपण ती लग्न समारंभात वगैरे कॅरी करतो तर त्या पोतडीचा आवाज येतो आणि ते चांगलं नाही वाटत. पण जर तुम्ही एकदम प्रोफेशनल पद्धतीने बाहेर मिळते मार्केटमध्ये तशी सेम जर घरी रेडी करून दिली कस्टमरला तर ती जास्त किमतीत सुद्धा जाऊ शकते. तर ते तुमच्या एरियावर डिपेंड आहे, तुम्ही कोणत्या एरियात राहता. जर गावाकडे खेडेगावामध्ये राहत असाल तर त्याला एवढी किंमत देत नाही बायका. तुम्ही कितीही मेहनत केली, कितीही छान वगैरे फिनिशिंगने शिवलं तरी त्या जी किंमत आहे ती कमी करतातच. पण जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर सिटीमध्ये या गोष्टीला खूप वाव आहे आणि तुमच्या प्रत्येक बिझनेसला सुद्धा वाव आहे सिटीमध्ये. तर तुम्ही नक्कीच तुमच्या ज्या काठपदराच्या पर्स असतात जे तुम्ही घरी स्टिच करता त्याच्यामध्ये बुकरम किंवा कॅनव्हास पेपरचा यूज करायचा आहे, जेणेकरून त्याला छान कडकपणा सुद्धा येतो, त्याचा बेस छान होतो आणि त्याला एक छान लुकसुद्धा येतो. तर ही गोष्टसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर तिसरी टिप्स जी आहे ती आहे कस्टमायझेशन. जशी कस्टमरला हवी तशीच तुम्हाला ती पर्स किंवा बॅग रेडी करून द्यायची आहे. आणि कस्टमायझेशन म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आहे, जसं पॅच वर्क, मिरर वर्क, किंवा त्याला हँडलला छानपैकी मोठे मोठे मणी असतात लाकडी, ते मणी असं काहीतरी कस्टमायझेशन करून द्यायचं आहे. नाहीतर कस्टमरला विचारायचं की तुमच्या नावाचं पहिल्या अक्षराचं बॅगेवरती लावून देऊ का, किंवा ते कस्टमाइज करून देऊ का. तुम्हाला जर ते हँडवर्क किंवा मिरर वर्क किंवा ते आरी वर्क वगैरे येत असेल तर तुम्ही त्याच्याने सुद्धा जी आपली काठपदराच्या साडीची पर्स असते त्याच्यावरती कस्टमायझेशन करून देऊ शकता आणि त्याच्याने तुमच्या पर्सच्या प्राईसमध्ये फरक पडेल आणि तुम्हाला 100-200ने तरी तुमची बॅग जास्त किमतीमध्ये जाऊ शकते. तर कस्टमायझेशन करून देणं खूप गरजेचं आहे तुमच्या ग्राहकांना, कारण त्यांच्या मनानुसार जर तुम्ही तुमची ती पर्स आहे ती रेडी केली किंवा बॅग रेडी केली आणि त्याला छान लुक देण्यासाठी अजून त्याच्यावरती मेहनत घेतली तर तुम्हाला त्याची प्राईससुद्धा छान मिळेल आणि तुमचे जे ग्राहक आहेत ते रिपीट ऑर्डरसुद्धा तुम्हाला देतील. आणि
तुम्ही ज्या कोणाला तुमचे प्रोडक्ट सेल करत असाल त्यांना नक्की सांगायचं की जेव्हा तुम्हाला कधी बल्कमध्ये ऑर्डर हवी असेल, लग्न समारंभामध्ये पोटली बॅगची ऑर्डर किंवा हळदी कुंकवाला वाण म्हणून छोट्या पर्सची ऑर्डर वगैरे हवी असेल तर तुम्ही मला नक्की द्या, हे आवर्जून त्यांना सांगायचं आहे. तुम्ही तुमची जी बॅग सेल करता त्याच्यामध्ये एकदम छान लुक आणायचा आहे आणि तिला जे कस्टमायझेशन करता तुम्ही त्याच्यामध्ये प्रोफेशनल पद्धतीने ते करून द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला रिपीट ऑर्डर बल्कमध्ये सुद्धा मिळून जाईल. तर ही झाली आपली तिसरी टिप. त्याच्यानंतर चौथी टिप जी आहे ती आहे आपली प्राईसबद्दल. जे तुम्ही मेहनत घेतलेली आहे त्या बॅगवरती, त्या पर्सवरती किंवा तुम्ही जे काही स्टिच केलं त्याच्यावरती, तर त्याची जी प्राईस तुम्ही लावता ती कमी करायची नाही, कारण तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळायलाच पाहिजे आणि तुम्ही जे काही मेहनत त्याच्यावरती केलेली आहे त्याच्यानुसार तुम्हाला किंमत घ्यायचीच आहे. त्याच्यामध्ये लाजायचं अजिबात नाही की मी एवढी किंमत कशी काय घेऊ वगैरे वगैरे. तर तुम्ही तुमच्या जे काही मेहनत घेतली त्यानुसार त्याची प्राईस लावायचीच आहे. तुम्ही तुमच्या कपड्याची प्राईस लावायची, अस्तरची, त्याच्यानंतर चेन, रनर, त्याच्यामध्ये तुमची शिलाईची जी काही असेल ती किंमत, नंतर तुम्ही जे काही कस्टमायझेशन केलं असेल त्याची प्राईस वेगळी लावायची, असे सगळं मिळून तुम्हाला त्याची प्राईस ठरवायची असते. मला बऱ्याच मैत्रिणींच्या माझ्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स असतात की ताई पर्सची ऑर्डर कशी ठरवायची. मी काल एक पिशवी दाखवली तुम्हाला, त्याच्यामध्ये सुद्धा कमेंट आलेली आहे की ताई या पिशवीची आपण किंमत कशी ठरवायची. तर किंमत ठरवायची कशी मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघत नाही आणि मला सारखे सारखे तेच कमेंट करत असतात. तर मी आज परत तुम्हाला सांगून देते, तुम्ही जे काही कापड यूज करता ते मीटरमधून तुम्हाला किती लागलं तुमच्या एका पिशवीसाठी ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यानंतर अस्तर किती लागलं, चेन, रनर वगैरे जे काही लावलं असेल तुम्ही त्याचा खर्च किती आला, त्याच्यानंतर तुमची शिलाईची जे काही आपण जशी ब्लाऊजची ड्रेसची वगैरे शिलाई घेतो तशी बॅगेची किंवा पर्सची शिलाई ठरवायची, ती शिलाई त्याच्यामध्ये ॲड करायची आणि त्याच्यामध्ये वरती तुम्हाला जे काही लावायचे असतील 20-30 रुपये ते लावायचे आणि त्याची किंमत ठरवायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पर्सची किंवा बॅगेची किंमत ठरवू शकता आणि त्यानुसार तुम्हाला त्याची प्राईस लावून ती सेल करायची आहे. तर ही सगळी झाली आपली प्राइसिंगबद्दल. तर अजून काही तुमच्या काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आणि माझी कालची जी व्हिडिओ आहे त्याच्यावरती तुम्ही बघू शकता की आपण एकदम पातळ ब्लाऊज पीसचा जो कपडा होता त्याला एकदम छान लुक कसा आणलेला आहे आणि एकदम कडकपणा कसा आणलेला आहे. ती होती डब्याची पिशवी, तर तिला आपण बॉटम कसा अटॅच केलेला आहे ते सगळं काही मी तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही जर ती व्हिडिओ बघितली नसेल तर माझी कालची व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की पिशवी मी कशी स्टिच केलेली आहे. जर फेंट कपडा असेल, कपड्याचा कलर जर फेंट असेल त्याला डार्क कलरची पायपिंग लावायची आणि डार्क कपडा असेल त्याला फेंट कलरची पायपिंग लावायची. त्याच्याने तुमच्या पिशवीला जो लुक आहे तो एकदम छान येतो. आणि आपला शेवटचा आणि मेन मुद्दा, मेन टिप्स जी आहे ती आहे फोटो आणि मार्केटिंग. तर तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, तुम्ही कितीही छान शिवलं, कितीही तुमच्या बॅगेला फिनिशिंग असली तरी सुद्धा तुमची जर मार्केटिंग चुकीची असेल तर तुमचे प्रोडक्ट सेल होणार नाही. तुम्ही जर मार्केटिंगच केली नाही तुमच्या प्रोडक्टची तर ते सेल कसे होणार. तुम्ही फक्त आजूबाजूला सांगितलं तर एवढं काही विकलं जाणार नाही. पण तुम्ही जर ऑनलाईन ट्राय केलं, तुम्ही नक्की ऑनलाईन ट्राय करा, तुमच्या बॅगेला वगैरे छोटीशी रील बनवून इंस्टाग्रामवर टाका किंवा फेसबुकवर फोटोज वगैरे ठेवा आणि ऑनलाईन ऑर्डरी मिळवा. त्याच्याने तुमचा बिझनेस नक्कीच ग्रो होईल. तर मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे आपल्या प्रोडक्टचं. तर तुम्ही बघू शकता की जे मोठे मोठे आपण प्रोडक्ट वगैरे विकत घेतो त्याची मार्केटिंग कशी करतात तर ॲडव्हर्टाइजमेंटने करतात. तर आपण आपल्या प्रोडक्टची जे काही ॲडव्हर्टाइजमेंट आहे ते आपण स्वतःच करायची असते. तर तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं मार्केटिंग व्यवस्थित करा, नक्कीच तुमचे प्रोडक्ट सेल होतील. आणि फोटोज, जर पर्स वगैरे खूप छान शिवलेली असेल पण त्याचा फोटो व्यवस्थित नसेल, तुम्ही जो फोटोज व्हॉट्सअपला वगैरे ठेवता त्याला क्लिअरिटीज नसेल तर ते कसे लोकांना आवडणार. त्यासाठी तुम्हाला जे बॅकग्राऊंड असतं, जे खाली आपण फोटोज वगैरे काढण्यासाठी तुम्हाला खाली व्हाईट कलरचा एक कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यावरती तुमचं प्रोडक्ट ठेवायचं आहे एकदम व्यवस्थित आणि उजेडामध्ये खिडकीजवळ किंवा जिथे खिडकी असेल किंवा दरवाजाजवळ ते कापड अंथरून तुम्हाला त्याच्यावरती तुमचं प्रोडक्ट ठेवून आणि व्यवस्थित फोटो काढून, जसे आपण ऑनलाईन काही प्रोडक्ट विकत घेतो तेव्हा त्याच्यावरती जसे फोटोज असतात तर आपण फोटो बघूनच घेत असतो. आपण काही तिथे जाऊन प्रत्यक्ष कपडा वगैरे बघून घेत नाही, फोटोज बघूनच घेत असतो. तर फोटोज व्यवस्थित काढणं खूप गरजेचं आहे. तुमच्या प्रोडक्टचे जे फोटोज आहेत ते व्यवस्थित आले पाहिजे, म्हणून त्याच्या खाली व्हाईट कपडा घ्यायचा आहे आणि तो अंथरायचा आहे आणि त्याच्यावरती तुमचं प्रोडक्ट ठेवून त्याचे फोटोज काढायचे आहेत आणि मग ते तुमच्या व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला, इंस्टाग्रामला वगैरे तुम्ही टाकू शकता.
त्याच्याने सुद्धा तुम्हाला ऑर्डरी नक्कीच मिळतील. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला बॅग सेल करायच्या असतील आणि तुमचा बिझनेस ग्रो करायचा असेल तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळी फक्त स्टिचिंग करणं महत्त्वाचं नाही आहे. तर स्टिचिंग करताना तुम्हाला बॅगेचं गणित समजणं सुद्धा महत्त्वाचं आहे की तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुमच्या मापानुसार बॅग शिवता आली पाहिजे. म्हणून बॅगेचं गणितसुद्धा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर बॅगेच्या गणिताविषयी जर तुम्हाला माहिती नसेल तर कसं माप टाकायचं, कशी कटिंग करायची वगैरे, तर तुम्ही माझी मागची जी व्हिडिओ आहे ती बघू शकता. बॅगेच्या गणिताविषयी मी तुम्हाला चार्टसुद्धा दिलेला आहे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये, तो सुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या बॅगेची कटिंग वगैरे करू शकता. तुम्हाला मोठ्या साईजची बॅग शिवायची असो किंवा छोट्या साईजची पर्स शिवायची असो, काहीही तुम्हाला शिवायचं असलं तरी तुम्ही त्या गणिताचा उपयोग करून तुमच्या बॅगेला तुमच्या पद्धतीनुसार कट करू शकता. कारण मी बऱ्याच वेळा म्हणते की तुम्ही फक्त यूट्यूबवरती बघून त्यांच्या मापानुसार बॅग स्टिच करता आणि ती तुमच्या मनासारखी म्हणजे तुम्हाला हवी त्या आकारात स्टिच होत नाही. तर तुम्हाला हवी त्या आकारामध्ये स्टिच करण्यासाठी तुम्हाला त्या गणिताचा उपयोग खूप होईल. आणि त्या व्हिडिओजला सुद्धा तुमचे खूप कमेंटसुद्धा आलेले आहेत आणि तुमचे भरभरून त्याच्यावरती प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे मला. तर बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंटसुद्धा आहेत की खूप छान माहिती दिली, खूप छान इन्फॉर्मेशन आहे वगैरे. म्हणजे तुम्हाला या सगळ्या नॉलेजची खूप आवश्यकता होती असं मला वाटतंय. कारण यूट्यूबवरती फक्त स्टिचिंगचे तुम्हाला व्हिडिओज दिसतील, परंतु त्यामागचं जे गणित वगैरे असतं, त्यामागच्या ज्या गोष्टी असतात त्या कोणीच सांगत नाही. तर तुम्हाला त्या गोष्टीचा नक्कीच उपयोग होईल. तर तुम्ही माझ्या बॅगेच्या जे गणित आहे त्याचंसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. नंतर त्याचं मार्केटिंग कसं करायचं, बॅगेचं मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे. ते मार्केटिंग कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये सांगितलेले आहे. तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तुमच्या बॅगेच्या मार्केटिंगविषयी, स्टिचिंगविषयी, कटिंगविषयी जे काही तुमच्या मनात शंका असतील त्या सगळ्या दूर होतील. प्राइसिंगविषयी, प्राईस कशी लावायची ती मी या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं आणि मागच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की प्राईस कशी ठरवायची. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे, तरच तुमच्या बॅगेचा बिझनेस जो आहे तो ग्रो होणार आहे. तर तुम्ही फक्त स्टिच करणं महत्त्वाचं नाही आहे, तर सगळ्या गोष्टी लक्षात घेणं पण महत्त्वाचं आहे. तर ज्याला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तुमच्या बॅगेच्या स्टिचिंगमध्ये, तर तुम्ही मला कमेंट नक्की करू शकता. तर तुम्ही नक्की कमेंट करा की तुम्हाला स्टिचिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर. आणि तुम्हाला जर तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलचं प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा. प्रमोशन करायचं असेल तर मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती तुम्हाला कमेंट करायची आहे की प्रमोशन करायचं आहे असं. तर तुम्हाला प्रमोशनचे चार्जेस लागतील जे यूट्यूबचं आहे. आणि प्रोडक्टचं जर प्रमोशन करायचं असेल तर ते फ्रीमध्ये होऊन जाईल. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच बॅग स्टिच करत राहा आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट नक्की करा. तर मैत्रिणींनो, आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तुम्हाला यातून काहीतरी शिकण्यासारखं मिळालं असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.